हॅलो भेटली रेडी केवळ दे नाशिकच्या खासदार आणि मी प्रणिती शिंदे सोलापूरची खासदार आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेत आहोत. सर्व प्रेस पत्रकारांचं मी परवा जे अधिवेशन झालं महिला आरक्षणाच्या नावाखाली ते भारतीय जनता पक्षाचं सर्वात मोठं अपयश होतं सत्तेत आल्यापासून. महिला भावनांशी खेळून महिलांचा वापर करून डिलिमिटेशनच्या नावाखाली हे बिल संसदेत आणलं. हे बिल खरं तर 2023 मध्येच पारित झालं होतं. तेव्हा सगळ्यांनी त्या बिलला मान्यता दिली होती आणि त्याच वेळेस काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष आदरणीय खडगेजी असतील, राहुलजी असतील किंवा आदरणीय सोनिया गांधीजी असतील, त्याच वेळेस 3 पत्र त्या ठिकाणी लिहिली होती आदरणीय मोदीजींना आणि सत्ताधारी पक्षाला की तुम्ही अटी का आणताय. 2023 मध्ये जे बिल आलं डिलिमिटेशनचं तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही अनकंडिशनल ठेवा, तुम्ही अटी तटी लावू नका. तेव्हा त्यांनी ती अट तिथे लावली डिलिमिटेशनची आणि सेन्ससची. ठीक आहे, आम्ही ते मान्य केलं. पण त्याच वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की 2024च्या इलेक्शनमध्ये जेवढ्या 543 जागा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही महिला आरक्षण आणा. त्यांनी ते काय मान्य केलं नाही. त्या 2 अटी तशाच ठेवल्या. आता जे बिल पास झालंय 23 मध्ये ते त्यांनी परत कालच्या सत्रामध्ये 26 मध्ये ते बिल आणलं. त्याचं कारण काय आहे? कारण का 2 राज्यांमध्ये निवडणुका इलेक्शन वोटिंग अजून व्हायचंय तामिळनाडू आणि वेस्ट बेंगॉलमध्ये, म्हणून ते पूर्ण सत्र म्हणजे 2 राज्यांच्या निवडणुकीसाठी त्यांनी पूर्ण देशाची अखंडता जी आहे ती धोक्यात टाकली. महिलांचं नाव पुढे करून महिलांचा नेहमीप्रमाणे वापर केला. प्रत्येक इलेक्शनच्या आधी त्यांचा जुमला असतो, त्यांचा धमाका असतो, त्यांची लाडकी बहीण असते. तसंच त्याच पद्धतीत महिला आरक्षणाच्या नावाखाली त्यांना डिलिमिटेशन बिल पास करायचं होतं म्हणून ते सत्र आणलं. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की नेहमीच मोदीशांचं एक स्ट्रॅटेजी असते, पण ह्या वेळेस ती महाफेल गेली स्ट्रॅटेजी. पहिल्या दिवशी जेव्हा डिबेट सुरू झाले ह्या बिलावर डिलिमिटेशन बिल महिला आरक्षणाचा उल्लेखच तुम्ही बघा लिस्ट ऑफ बिझनेस मध्ये नाहीये, त्या बिलमध्ये नाहीये. ते बिल फक्त कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल होतं डिलिमिटेशनच्या नावाखाली. महिला आरक्षणचं बिल 23 मध्येच पारित झालंय. त्या दिवशी जेव्हा पहिल्या दिवशी आमचे डिबेट सुरू झाले संसदेत तेव्हा आपल्याला दिसलं की अमित शहाजी आणि मोदीजी हे बॅकफूटवर गेले. खूप मोठ्या प्रमाणात ते बॅकफूटवर गेले. कारण का विरोधी पक्षांनी इंडिया अलायन्सने एक नॅरेटिव्ह त्या दिवसापासून सेट केला की हे महिला बिलच नाहीये, हे महिला आरक्षण बिलच नाहीये, हे डिलिमिटेशनचं बिल आहे. आणि म्हणून कधी नव्हे तर मोदीजी ज्यांचा प्लॅन नव्हता इंटरव्हीन करायचा, पहिल्या दिवशी 16 तारखेला त्यांनी इंटरव्हीन केलं. कारण का नॅरेटिव्ह आमचं ऑलरेडी सेट झालेलं हे महिला आरक्षण बिल नाहीये. म्हणून मोदीजींना पार्लमेंटमध्ये त्या दिवशी इंटरव्हीन करायला लागलं आणि त्यांचं नेहमी ही स्क्रिप्टेड होतं हे सगळं की आपण हे बिल आणूया, आपण इंडिया अलायन्सचे काही पार्टनर्स जे असतील त्यांना फसवायचा मनवायचा प्रयत्न करूया. आणि मला तेच कळत नाही 2/3 मेजॉरिटी लागते हे बिल कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट पास करायसाठी. आतापर्यंत त्यांच्या पक्षात वाटत असेल की मोदीशांची ती चाणक्य नीती एवढी सक्सेस होते, कोणी काही बोलत नाही, कोणी चॅलेंज करत नाही. त्यांना माहिती असून त्यांना 2/3 मेजॉरिटी मिळणार नाहीये तरी तुम्ही हे बिल आणलंच कसं? म्हणजे तुम्हाला महिला आरक्षण द्यायचंच नाहीये पहिली गोष्ट. आणि डिलिमिटेशनच्या नावाखाली तुम्ही हे बिल आणताय तर तुमची तयारी पण नव्हती, तुमची तयारी नव्हती 2/3 मेजॉरिटीची, मग तुम्ही आणलाच का? मग तुम्ही महिलांच्या भावनांची का खेळला? हा माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि ते खूप मोठ्या प्रमाणात पहिल्या दिवशी बॅकफूटवर गेले. त्यांनी इंटरव्हीन केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय होणार आहे हे नेमकं आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं. खूप अनसर्टिनिटी होती. मी असं ऐकलं की त्या ठिकाणी आदरणीय गृहमंत्री
आणि सेक्रेटरी जनरलचं थोडीसं वादावाद पण झाली, कारण का त्यांना लिस्ट ऑफ बिझनेसमध्ये थोडंसं काहीतरी अनकॉन्स्टिट्युशनल करायचं होतं. त्यांच्या वादावाद झाली म्हणून दुसऱ्या दिवशी ते उत्तर कधी देणार आहेत, रिप्लाय कधी देणार आहेत, वोटिंग होणार आहे का नाही, वोटिंग कसं होणार आहे हे आम्हाला कोणालाच कळलं नाही, कारण का एकंदरीत सरकार बॅकफूटवर गेली. त्यांची स्क्रिप्ट अशी होती की त्यांना आम्हाला महिला विरोधी दाखवायचं होतं, पण त्यांचा गेम पूर्ण उलटला. कारण का आज तुम्ही बघताय त्यांचं कालचं भाषण, पहिल्यांदा असं झालं असेल की मोदीजींच्या कालच्या भाषणाच्या खाली जर तुम्ही कमेंट्स वाचले आणि जेन्युइन अकाउंट्स होते, एप्रिल 17, 2024 ला क्रिएट झालेले अकाउंट्स नव्हते, जेन्युइन अकाउंट्स होते जे 21चे असतील, 22चे असतील. त्यांना इतकं ट्रोल करतात कारण का त्यांची ही पूर्ण जी स्ट्रॅटेजी होती ती बॅकफायर झाली, बुमरँग झाली आणि फेल झाली ही स्ट्रॅटेजी. तुम्ही अजून किती महिलांचा वापर करणार? तुमची हिंमत असती तर तुम्ही 24 मध्ये लागू केलं असतं. ते 23 मध्ये पारित करून 24 मध्ये एक्झिस्टिंग 543 मध्ये तुम्ही का लागू करत नाही? तुम्ही वाढवताय. दुसरी गोष्ट, 50% वाढवण्याचं म्हणजे 543 चे 850 झाले असते. आणि जे अतिरिक्त आहे तुम्ही बघा, हे महिला विरोधी कसे आहेत. महिलांचा वापर एकीकडे करताय तुम्ही इलेक्शनच्या वेळेस महिला बिलाचं नावाखाली, डिलिमिटेशनच्या नावाखाली तुम्ही हे करताय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही किती महिला विरोधी आहे ह्याच्यावरून कळतं की तुम्हाला सीट्स वाढवून महिलांना आरक्षण द्यायचं. आरक्षण केव्हा म्हणतात? जेव्हा एक्झिस्टिंग सीट्स मध्ये जेव्हा तुम्हाला जागा आरक्षित होतात तेव्हा त्याला आरक्षण म्हणतात. इथे तुम्ही तुमच्या भाऊबंदींना, तुमच्या मुंडांना, सगळ्यांना मजबूत करताय, वाढवताय सीट्स आणि त्या वाढीव अतिरिक्त सीट्स मध्ये तुम्ही महिलांना आरक्षण देताय. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला महिलांना आरक्षणच द्यायचं नाहीये. तुम्हाला द्यायचं असतं तर तुम्ही 23 मध्ये दिलं असतं. तुम्हाला द्यायचं असतं तुम्ही अजूनही एक्झिस्टिंग मध्ये पुढच्या 2029 ला तुम्ही दिलं असतं. एक्झिस्टिंग 543 तुम्ही 50% कोणत्या बेसिसवर? रॅन्डम नंबर. विश्वगुरूंना वाटलं म्हणून त्यांनी 50% घेतलं. पण दुसरी गोष्ट मान्य करतो, डिलिमिटेशनची गरज आहे. आम्हाला पण वाटतं डिलिमिटेशनची गरज आहे, पण डिलिमिटेशनची पद्धत असते. एक तर डिलिमिटेशन का होतं? जेव्हा लोकसंख्या वाढते, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी राहिलो आहोत, लोकसंख्या वाढते. जर लोकसंख्या वाढली तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही फ्रेश सेन्ससची आकडेवारी घ्यायला पाहिजे होती. तुम्ही 2011ची सेन्ससची आकडेवारी घेताय, त्याच्यावर तुम्ही 50% टाकताय आणि सेन्सस न करता तुम्ही डिलिमिटेशन करताय आणि 50% रॅन्डम. मग तुम्ही ऑन रेकॉर्ड म्हणताय की सेन्सस चालू आहे, कास्ट सेन्सस चालू आहे. रजिस्ट्रार पण म्हणाले की 6 महिन्यात डिजिटल सेन्सस असल्यामुळे आम्ही तुम्हाला 6 महिन्यात ती माहिती उपलब्ध पण करून देतो, अवेलेबल पण करून देतो. पण नाही, यांना घाई लागली नाही, कारण 2 निवडणुका आहेत. एवढ्या त्यांच्यासाठी निवडणुकाच महत्वाच्या असतात, देशाची अखंडता महत्वाची नसते. हे एवढं अनकॉन्स्टिट्युशनल आहे की हे पूर्ण नॉर्थ साऊथ ब्रेकअप करणारे, डिवाइड करणारे आणि असंविधानिक पद्धतीने हे बिल पास करण्याचा अतिशय खालचा असा प्रयत्न अमित शहाजी आणि मोदीजींनी केला, या सत्ताधाऱ्यांनी केला. एवढंच नाही, पण त्यांच्यात कुजबूज होती इलेक्शन हे बिल त्यांचं डिफीट झाल्यानंतर की पता था की गिरने वाला है तो लाया ही क्यों. एवढी मोठी एम्बॅरेसमेंट गव्हर्नमेंट सत्ताधाऱ्यांना झाली आणि म्हणून त्यांचा पूर्णपणे फेल्युअर आहे, त्यांचा पूर्णपणे डिफीट आहे. महिलांना नेहमीप्रमाणे पुढे करून हे डिलिमिटेशन बिल पारित करण्याचा अतिशय घाणेरडा असा प्रयोग मोदीजी, अमित शहाजी आणि पूर्ण बीजेपी करत होते. ते बॅकफूटवर गेले आणि म्हणून हे जे आज तुम्हाला दिसतंय मुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत, इतर सगळे मोदीजींनी काल खूप म्हणजे इमोशनल म्हणावा प्रयत्न केला, पण ते आता त्यांचे ते गिमिक्स ज्याला म्हणतात ते काम करणार नाहीये. कारण का त्यांचा खोटा चेहरा जो आहे तो आता उघड पडला आहे. त्यांचे सगळे जे कट कारस्थान आहेत महिलांच्या विरोधात ते सगळे उघड पडलेत आणि आता काही चालू शकणार नाही. हा त्यांचा डेस्परेट अटेम्प्ट होता, लास्ट अटेम्प्ट होता, पण काही नाही, आता ते पूर्णपणे उघड पडले आणि आपल्याला दिसून येते. मी कोण लागून गेली, पण जेव्हा आपण बघतो कमेंट बघतो सोशल मीडियावर किंवा खूप जण आता बोलायला लागले त्याबद्दल, की आपल्याला कळतं की महिला विरोधी भाजप महिलांचा वापर करून डिलिमिटेशनचं बिल आणण्याचा प्रयत्न, आरक्षणाच्या विरोधात असलेले, कारण का ऍडिशनल सीट्स मध्ये त्यांचे काय, त्यांचे बाहुबली, त्यांचे गुंडाराज, त्यांच्या सगळ्या लोकांचे सीट्स परमिनेट करून फक्त अतिरिक्त सीट्स महिलांना द्यायचा त्यांचा विचित्र प्रयत्न होता. आणि खरंच जर त्यांना महिलांच्या बद्दल काही असेल
तर एकतर महिलांना तुम्ही बघता महाराष्ट्रात खरातांचं प्रकरण असेल, महिला कुठेही सुरक्षित नाही आहे आणि खरंच जर त्यांना काही करायचं असेल तर मग त्यांनी एक्झिस्टिंग 500 आम्ही चॅलेंज करतोय ना, एक्झिस्टिंग 543 मध्ये तुम्ही महिला आरक्षण डिक्लेअर करून टाका. 29च्या इलेक्शन मध्ये महिला आरक्षण देऊन टाका आणि डिलिमिटेशन सेन्ससची वाट बघा. लोकशाही पद्धतीने डिलिमिटेशनवर चर्चा होऊ दे. पण हे जे तुम्ही देशाची अखंडता, देशाची एकंदरीत जी युनिटी आहे ती तुम्ही खराब करण्याचा विचित्र घाणेरडा प्रयत्न आजपर्यंत कोणी केला नसेल आणि फक्त 2 इलेक्शनसाठी. म्हणजे तुम्ही बघा काल पण नॅशनल प्लॅटफॉर्मवर येतात, काँग्रेसचं नाव 50 वेळा घेतात, कमीत कमी 50 वेळा घेतात. हा नॅशनल प्लॅटफॉर्म आहे. मागे तुमचा तिरंगा होता, बीजेपीचा झेंडा नव्हता आणि मग एवढा ड्रामा त्या ठिकाणी तुम्ही करता. आणि खरंच काही असेल तर मग आणा ते आता ताबडतोब पारित करा. ते पारित तर झालंय, लागू करा 543 वरती. आणि महिला आरक्षण सगळ्यांना, सगळ्या महिलांना त्या ठिकाणी सुरक्षित द्या. त्या पक्षात एक तर लोकशाही नाहीये. आपण ऐकतो त्यांच्याच महिला म्हणतात की आपको तो बोलने के लिए चान्स मिळता है, हमें तो चान्स भी नहीं मिळता है, जे ऑफ द रेकॉर्ड सांगितलं. तर असं आहे. आणि आज जे म्हणतात की काँग्रेस किंवा इंडिया अलायन्स महिला विरोधी आहेत, नेमके तेच. आणि आपण बघतो RSS पासून आतापर्यंत महिलांना ऑब्जेक्टिफाय करतात, महिलांना तुच्छ समजतात, महिलांना एकदम खालचं स्थान देतात, महिलांना संरक्षण देत नाही. आणि नेमकं सगळ्यांना माहिती आहे की कोण महिला विरोधी आहे आणि कशा प्रकारे महिलांचा वापर करून महिलांच्या नावाखाली महिलांच्या भावनेशी खेळून तुम्ही डिलिमिटेशन बिल स्वतःच्या फायद्यासाठी, जिकडे जिकडे तुमची सत्ता आहे, ज्या राज्यात तुमची सत्ता आहे तिकडे तो 50% फॉर्म्युला फायदेमंद ठरणार आहे. जिकडे तुमची सत्ता नाही आहे तिकडे तो फायदेमंद ठरणार नाही आहे. आणि म्हणून येणाऱ्या अनेक वर्ष आमचंच राज्य असेल, आमचीच हिटलरशाही असेल, ह्या दृष्टिकोनातून ह्या उद्देशाने तुम्ही ते बिल आणण्याचा वाईट प्रयत्न केला. त्याचा मी निषेध करते आणि महिला विरोधी भाजपचा पण निषेध करते. महाराष्ट्र भाजप आताच आपल्या खासदार रणनीतीताई यांनी सविस्तर आपल्याला महिला दिनाच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. खरं तर मला देखील या ठिकाणी सांगावंसं वाटतं की 16 तारखेला हे स्पेशल अधिवेशन सुरू झालं आणि या अधिवेशनामध्ये जे काही विधेयक मांडण्यात आले तर त्या संदर्भामध्ये नारी शक्ती वंदन बिल जे आहे त्याच्या कुठलाही उल्लेख त्याच्यात नव्हता. डिलिमिटेशन बिल ते होतं आणि त्याला सर्व विरोधी पक्षाचे जे सदस्य आहेत त्यांनी विरोध केला आणि अतिशय सगळ्यांनी चर्चा केली त्या बिलावरती. 2023ला हे बिल मंजूर झालेलं होतं आणि असं असताना त्यांनी त्याच्यामध्ये अट टाकली की डिलिमिटेशन आणि जनगणना हे झाल्यानंतरच हे बिल लागू होईल. त्यावेळी देखील काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी असतील, खरगे साहेब असतील, राहुलजी गांधी असतील आणि सगळ्या इंडिया गठबंधनच्या नेत्यांनी सांगितलं की हे 2024ला आपण लागू करा. त्यावेळी त्यांनी त्या अटी टाकल्या आणि आता हे 3 दिवस हे सेशन घेतलं. या सेशनमध्ये त्यांना माहिती होतं त्यांच्याकडे 2/3 मेजॉरिटी नसताना देखील त्यांनी हे बिल आणलं आणि संपूर्ण सभागृहाचा, खासदारांचा त्याच्यामध्ये 3 दिवस वेळ घेतला. एवढा खर्च तो देखील वाया गेला. कारण त्याच्यामागे एकच कारण होतं की पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये निवडणुका चालू आहे, इतर 4 राज्यांमध्ये निवडणुकाच्या तयारी चालू आहे, तिथे महिलांची मतं त्यांना मिळायला पाहिजे आणि या 2 राज्यांमध्ये त्यांची सत्ता नसल्यामुळे त्यांनी हा फार सगळा केलेला आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की 2023 साली जे काही मातृवंदन, नारी शक्ती मातृवंदन जे बिल आहे ते मंजूर झालेलं आहे ते त्यांनी तातडीने लागू करावं. ज्या काही 543 जागा आहेत त्याला ते लागू करावं. 181 सीट्स महिलांसाठी त्यांनी द्याव्या आणि असं नसताना त्यांनी डिलिमिटेशनचं बिल त्याच्यामध्ये घुसवलेलं आहे. त्याचा संपूर्ण आम्ही त्याच्यासाठी विरोध करतोय. कारण महिलांचं जे काही
त्यांनी सांगितलं तर त्यांना कुठल्याही महिलांच्या संदर्भामध्ये त्यांना हे राजकारण ते महिलांच्या आड करता आहेत. महिलांना कुठल्याही त्यांना राजकारणामध्ये सन्मान द्यायचा नाहीये. कारण आजपर्यंत जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये काँग्रेस पक्षानेच महिलांना सन्मान दिलेला आहे. आपल्या महिला अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सरोजिनी नायडू यांना काँग्रेसने केलेला आहे. आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी यांना काँग्रेसने केलेलं आहे. आपल्या स्पीकर मीरा कुमार या काँग्रेसच्या माध्यमातून झालेल्या आहेत. राष्ट्रपती आपल्या श्रीमती प्रतिभाताई पाटील या देखील काँग्रेसने केलेले आहे. पहिल्या न्यायाधीश असतील सर्व काँग्रेसच्या माध्यमातून झालेले. यांनी भाजपाने एकही महिला पंतप्रधान आजपर्यंत केलेली नाहीये. एकही त्यांच्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षा त्यांनी महिलांना सन्मान दिलेला नाहीये. आणि ज्या काही घटना या देशामध्ये महिलांच्या संदर्भामध्ये घडलेल्या आहेत तिथे कुठेही हे धावून गेले नाही. मणिपूरची घटना आता ताईंनी सांगितली, हाथरसची घटना असेल, उन्नावची घटना असेल, जे काही आपण बघतो आहे, पहलगाम असेल, तर कुठे त्यांनी तातडीने ते गेले आणि तिथे व्हिजिट केली आणि महिलांना त्यांनी त्या ठिकाणी सन्मान दिला किंवा त्यांना मदत केली. आजपर्यंत कुठेही असं घडलेलं नाही. हे त्यांना माहिती होतं की टू थर्ड मेजॉरिटी नाही तरी पण हे बिल आणून जरी हे पास झालं समजा चुकून तर आम्ही पास केलं भाजप सरकारने. आणि जर हे बिल पडलं तर काँग्रेसने आणि इंडिया गठबंधनने त्यांना विरोध केला. आणि अशा पद्धतीने बिल जेव्हा हे पडलं पास नाही झालं, बाहेर आल्यानंतर सर्व भाजपच्या आमच्या महिला खासदार भगिनी यांच्या हातामध्ये सर्व प्रोटेस्ट ते करत होते. बॅनर त्यांच्या लगेच कुठून आले म्हणजे यांना माहिती होतं यांची पूर्वतयारी ही होती. फक्त हे संपूर्णपणे नाटक त्यांनी केलेलं आहे. त्यांना भारतातली आपली महिला भगिनी कधीही माफ करणार नाही. महिलांना ते काही एवढं कमी समजतात का की त्यांना समजत नाही. तर मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की नरेटिव्ह ते जे काँग्रेसच्या विरोधामध्ये आणि इंडिया गठबंधनच्या विरोधात करता आहेत त्यांना कधीही त्याच्यामध्ये ते सफल होणार नाही आणि त्याची किंमत त्यांना निश्चितपणे मोजावी लागेल असं मला या ठिकाणी सांगायचं. एक प्रश्न आहे की प्रधानमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील दोघांनी सांगितलं होतं की प्रपोर्शन जे आहे ते कुठल्या स्टेट्सची कमी होणार नाही आणि त्यामुळे त्याचं वेटेज पण कमी होणार नाही. तर हा जो एक साऊथ वर्सेस नॉर्थ डिवाइड करायचा प्रयत्न आहे असा आरोप केला जातो तो चुकीचा आहे. तुमचा टेक काय होतो? पहिले प्रथम जे बिल आहे जर तुम्ही बघितलं तिथे लिहिलं आहे की 543 वाढून 850 होतात, 850 होतील म्हणजे 850 असे हे लिहिलंय. पण ते 50% त्या बिलमध्ये कुठेही उल्लेख नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जेव्हा दोनदा अमित शहाजी त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी रिप्लायमध्ये तुम्ही बघा ते फक्त जे दक्षिणेचे राज्य आहेत त्यांची आकडेवारी देत होते. पण उत्तर आम्ही समोरून सांगत होतो की उत्तर भारतीय जी राज्य आहेत त्यांची पण आकडेवारी द्या. आज तगायत त्यांनी ती आकडेवारी आपल्या समोर मांडली नाही आहे. जे प्रपोर्शनेट इन्क्रीज होणार आहे वरच्या उत्तर राज्यांचे कारण तिथे पॉप्युलेशन एक्सप्लोजन आहे आणि जे साऊथचे स्टेट्स आहेत दक्षिण भारताचे त्यांनी पॉप्युलेशन बऱ्यापैकी कंट्रोल केलंय म्हणून कदाचित त्यांना शिक्षा होते का या माध्यमातून असं एक डिस्पॅरिटी या बिलच्या माध्यमातून दिसून येते. आणि म्हणून हे डिलिमिटेशनवर आपण खरं तर चर्चा करू. महिला आरक्षण आणि डिलिमिटेशनच्या बिलाचा काही मात्र संबंध नाहीये. हे खरं तर सगळीकडे येणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री म्हणतात डिबेट करायला मी तयार आहे कुठल्याही नेत्यासोबत. ओपन चॅलेंज केलं. आम्ही पण त्यांना ओपन चॅलेंज करतो. मुख्यमंत्री नाही त्यांच्या बॉसना पण आम्ही ओपन चॅलेंज करतो. पहिले तर प्रेस समोर या प्रेसची प्रश्न घ्या आणि काँग्रेसच्या सगळ्या महिला आम्ही इंडियाच्या सगळ्या महिला आणि तुम्ही एक जमत तुमच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना बसवा. चला योगीजी असतील फडणवीसजी असतील सगळे मुख्यमंत्री प्राईम मिनिस्टर आणि आम्ही काँग्रेसच्या फक्त महिला तुम्हाला आम्ही उत्तर देऊ आणि तुम्हाला आणि डिबेटला आम्ही चॅलेंज करतो. फडणवीसजी काय स्क्रिप्टेड सगळं वाचताय तुम्ही बघा. कालपासून त्यांचे जेवढे लोक प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत त्यांची स्क्रिप्ट तयारच आहे आणि ती स्क्रिप्ट आता खरं तर लागू होत नाही कारण ते एक्सपोज झालेत ऑलरेडी. म्हणून ती
त्याचा उपयोगच नाहीये त्या स्क्रिप्टचा. एक टीका अशीही आहे की SC ST ना जे एक्स्ट्रा आरक्षण मिळणार होतं त्याला ह्याच्यामुळे विरोध झालाय आणि त्यामुळे त्यांच्या जागा वाढल्या नाहीत. तर या टीकेचं उत्तर तुम्ही कसं देता? जनगणना जी आहे की त्याची आम्ही वारंवार मागणी करतोय त्याच्यातून सगळं स्पष्ट झालं असतं पण ते त्याचा पण उल्लेख करत नाही. तुम्ही सेन्सेस पण आम्हाला सेन्सेससाठी थांबत नाही का सेन्सेससाठी नाही थांबत म्हणून हे नॅरेटिव्हच होत नाही हा विषयच होत नाही. आणि ते नेहमी तुम्ही बघा ते नेहमी त्याच्या विरोधात असतील महिलांच्या विरोधात असतील अनेक वेगळे जे गट आहेत त्यांच्या विरोधातला ह्यांचा एक नॅरेटिव्ह ह्यांना फक्त सत्ता पाहिजे दुसरं काही नाही. मग काही होऊ दे देशाला देशाचे तुकडे होऊ देत आमची सत्ता तशीच राहिली पाहिजे हा एक तुच्छ विचार त्यांचा जो आपल्याला दिसून येतो तो आज उघडत आहे. काही सुप्रिया सुळेंनी असं म्हटलेलं आहे की अबकी बार 400 पार बदलेंगे संविधान हा भाजपचा नारा आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं? 100% करताना जे काही ते करताय ते असंविधानिक आहे अनकॉन्स्टिट्युशनल आणि त्यांना ती आकडेवारी त्याच्यासाठीच पाहिजे होती कारण का त्यांना ते कायम सत्तेत राहायचं आणि ही जी अशी बिलं आहेत ती बुलडोज करून त्यांना सातत्याने पास करायचे. त्यांना वाटलं नव्हतं की इंडिया अलायन्सची 24 एवढी मोठी संख्या येईल आणि आज त्यांना ते दिसतंय पार्लमेंटमध्ये जे काय होतं आणि खूप मोठ्या प्रेशर घालून आणि ही आमची पहिली विक्री होती तसं बघितलं तर मागच्या 12 वर्षात आणि जोरदार होती. काही न करता वेलमध्ये नाही गेलो आवाज नाही केला चुपचाप आपण म्हणतो ना शांततेत क्रांती केला. भाजप या सगळ्या विरोधात आता रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार आहे. राजू सर मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रावर आम्ही सगळं जे आहे ते पसरवणार आणि 1 करोड महिलांची बॉक्सरी घेऊन जे आहे ते पाठवणार आहे. आम्ही म्हणतो पाहिजे तर महाराष्ट्र आणि देशभरामध्ये काँग्रेस महिलांच्या विरोधात आहे असं वातावरण भाजप तयार करून आणलेला उत्तर नाही मुख्यमंत्री जरी असं म्हणत असतील परंतु महिला याला संपूर्ण साथ देणार नाही कारण महिलांना समजून आलेलं आहे की हे सगळं काय आहे. अर्धा तास काल मोदी साहेबांनी भाषण केलं त्याच्यामध्ये 86 वेळा काँग्रेसचं नाव त्यांनी घेतलं. ते म्हणतात काँग्रेस मुक्त भारत करायचं तेच काँग्रेसचा प्रचार करतायत असं आम्ही म्हणतोय. 86 वेळा ही पद्धतच नाहीये आणि प्रत्येक वेळी ते महिलांच्या बाबतीमध्ये सक्सेस होणार नाही. त्यांनी लाडकी बहीण योजना आणली महिलांना आम्ही दाखवलं असं आम्ही समजतो. महिलांना सन्मानाने जगता यावं असं त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. प्रथमतः म्हणजे 73 आणि 74 जी अमेंडमेंट होती त्याच्यामुळे 15 लाख महिलांना देशभरात फायदा होतो तो काँग्रेसमुळे होतो. त्यांच्याकडे क्रॉस पार्टी आहे बीजेपी असे सगळ्या पक्षांच्या महिलांना काँग्रेसची क्रांतिकारी अमेंडमेंट होती जी आदरणीय राजीव गांधींनी आणली. आज त्यांच्याच महिला सत्तेत ते महापौर बनू शकतात कारण का आम्ही ती अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशन मध्ये इंट्रोड्यूस केली. एवढ्या महिलांचा त्या ठिकाणी फायदा होतोय म्हणून त्यांनी 1 कोटी काहीतरी पुरुषांची पण सह्या घ्याव्या महिलांच्या पण घ्याव्या सगळ्यांच्या घ्याव्या. ते काय 1 कोटी सत्ताधाऱ्यांना अवघड नाहीये जमा करणं. एकाची ते आता ट्रोलिंग मध्ये पण आपण बघतो की एवढे विचित्र नावं असतात फेक अकाउंट फेक सह्या घेतील की त्याची मोठीच ऑपरेंडी आहे आणि खरंच जर त्यांना करायचं असेल तर आता ते पारित करा ते बिल. पण तुम्ही एकीकडे लाडकी बहीण जी इलेक्शनच्या तोंडावर आणली आज तुम्ही बघा ग्रामीण भागात आणि शहरात लाडक्या बहिणीचे अकाउंट सगळे बंद झाले त्या अटीतटी लावल्या. लाडक्या बहिणीची सगळी योजना ठप्प पडल्या आणि लाडक्या बहिणीसाठी त्यांनी संजय गांधी निराधार योजना जी काँग्रेसची क्रांतिकारक योजना होती त्याच्यामुळे ती निराधार बाई वाट बघायची की माझे 1000 रुपये कधी येतात महिन्याची ती बंद केली ती योजना. लाडकी बहीण म्हणजे हा किती तुम्ही अपमान करताय महिलांचा तुम्ही किती वापर करताय. नेमकं इलेक्शन आलं की यांचं जुमला यांचा धमाका किंवा यांची अशी योजना येते ना ह्याच्यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो महिलांचा. तुम्ही महिलांना ऑब्जेक्टिफाय करताय तुम्ही तुच्छ समजताय तुम्ही त्यांचा 100% तुम्ही राजकीय हेतूपुरस्सर वापर करण्याचा हा जो तुमचा प्रयत्न आहे तो इतका गलिच्छ राजकारणाचा की ही जी कडे आपण वळतोय महाराष्ट्राने असं एवढं वाईट राजकारण कधीच बघितलं नव्हतं देशाने कधी बघितलं. ताई सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तुमच्यावरती थेट टीका केली. ते म्हटले की महिला खासदारांनी महिला आरक्षणाचा विरोध करणं म्हणजे त्यांचा बौद्धिक ऱ्हास आहे अशा पद्धतीने त्यांचा अजेंडाच आहे आमच्यावर तर त्यांच्याबद्दल मला जास्त काही बोलू इच्छित नाही. त्यांचा इतिहास काढायला मला मिळणार
आणि महिलांच्या प्रयत्न. मुख्य म्हणजे महिला आरक्षणाचा विषयच नव्हता हे आधी सांगितलं. हिंदी में वेट करने के महिला आरक्षण को लेकर आप प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं। देखिए जो परसों सत्र हुआ पार्लियामेंट का, उसमें महिला आरक्षण बिल का विषय ही नहीं था। वहाँ पे डिलिमिटेशन बिल का विषय था और महिला आरक्षण बिल 2023 में पारित हुआ। अगर मोदी जी और उनके सारी कैबिनेट में हिम्मत होती तो वो बिल 2024 में लागू करते और 2024 में हमारे 543 सदस्यों में से महिला आरक्षण मिल जाता। लेकिन परसों का जो बिल था वो सिर्फ तमिलनाडु और वेस्ट बंगाल के इलेक्शन मध्य रखते हुए उन्होंने वो लाने की कोशिश की, जो बहुत बुरी तरह से गुमराह हुआ। क्योंकि पहले दिन जब डिबेट शुरू हो गए, जब हमारे नेता प्रतिपक्ष राहुल गांधी जी, चाहे प्रियंका गांधी जी, खड़गे जी, बहुत बार उनको लेटर लिखा कि आप ये सत्र अभी मत बुलाइए। एक तो वायलेशन ऑफ कोड ऑफ कंडक्ट है, क्योंकि आप इलेक्शन बीच इलेक्शन में ये बोल रहे हैं, ये ला रहे हैं। 3-4 बार पत्र लिखा और कहा कि ऐसा मत कीजिए, थोड़ा रुक जाइए, 15 दिन से क्या फर्क पड़ेगा, बिल ऑलरेडी पारित है, ध्यान में लीजिए, बिल ऑलरेडी पारित है। अगर आपको डिलिमिटेशन पे चर्चा करनी है तो थोड़ा रुक जाइए, इतनी जल्दबाजी क्या करनी चाहिए। लेकिन खैर मोदी जी की आदत ही है, चाहे वो जुमला हो, चाहे वो धमाका हो, चाहे वो लाडली बहन योजना हो, कोई भी इलेक्शन के पहले महिलाओं की भावना के साथ बहुत बड़ा भावनाओं के साथ बहुत बड़ा खिलवाड़ बीजेपी की तरफ से हमेशा होता है। तो वही किया गया और डिफीट हमें गर्व है कि हमने पेश किया। खंडता को जो बिल धोखे में लाने की कोशिश कर रहे थे बिल के माध्यम से बीजेपी, वो बिल हमने वहाँ पे डिफीट किया। अगर ये महिला आरक्षण के बारे में सीरियस होते, गंभीर होते, तो 23 में पारित होकर 24 में लागू होता। हम आज भी उनको चैलेंज कर रहे हैं कि 2029 में आप महिला आरक्षण लागू करो। लेकिन इनका षड्यंत्र ये है कि 50% बढ़ा के जो एडिशनल सीट्स है उनमें महिलाओं को आरक्षण देना चाह रहे हैं, और ताकि उनकी जो बाहुबली हो, उनकी जो गुंडा हो, उनकी जो एमपीज हो, वो उनकी सीटें जो है वो सुरक्षित रहे और महिलाओं को एडिशनल सीट्स देने की उनकी साजिश थी। 50% का जो उल्लेख है वो बिल में कहीं नहीं था। तो ये सब रैंडमली किया गया। उनका जो मोदी शाह का जो हमेशा षड्यंत्र होता है वो फेल गया इस टाइम, वो हडल में चले गए। हमने देखा कि पहली बार मोदी जी ने, जो कभी पार्लियामेंट में बैठते नहीं है, वो पहले दिन भी बात की, उन्होंने इंटरवीन किया। और क्योंकि हमारा नैरेटिव जो है ऑपोजिशन का वो धीरे धीरे सेट होने लगा। आज आप सोशल मीडिया की भी देख रहे हैं, इन्फ्लुएंसर देख रहे हैं कि मोदी जी का जो मुखौटा है झूठा, वो पूरा एक्सपोज हो गया है कि उन्होंने महिलाओं के साथ खिलवाड़ किया है। महिला आरक्षण और डिलिमिटेशन का कोई संबंध नहीं। प्रधानमंत्री ने संबोधन किया, उसके बाद महिला आरक्षण को लेकर उनका स्पष्ट बयान यह है कि इस संशोधन के जरिए मेरी एक ईमानदार भरी प्रयास था कि सभी महिलाओं को जो है समान तरीके से सम्मानित किया जाए, एक प्लेटफॉर्म दिया जाए। लेकिन कांग्रेस और उसके सहयोगी पार्टियों ने इस देश में भ्रूण हत्या का पाप किया है। उनको इतना ऐसा लगता है तो 2023 में ये बिल जब मंजूर हुआ तो 24 में क्यों नहीं लागू किया? क्योंकि एक मत से ये बिल मंजूर हुआ था 2023 में। मातृ शक्तिवर्धन, नारी शक्तिवर्धन, तो क्यों लागू नहीं किया? उनको इतना महिलाओं को सम्मान देना था, एक साथ उनको ये करना था। और देखिए मोदी जी जब से सत्ता में आए हैं बीजेपी, तब से उन्नाव हुआ है, तब से हाथरस हुआ है, तब से हमारे जो रेसलिंग फेडरेशन, जब जो महिलाएं हैं उनको दिल्ली के स्ट्रीट्स पे उनको खींचा गया है, उनके साथ सेक्सुअल हैरेसमेंट की गई है। जिन्होंने वो किया, ब्रिजभूषण जी को हार और उनका स्वागत किया गया पार्लियामेंट में। मणिपुर में आज एक मणिपुर के बारे में पीएम बोलते नहीं है। मणिपुर में महिलाओं को आपने देखा किस अवस्था में वहां पे चलाया गया। महाराष्ट्र में आज जो काम हो रहा है उसके बारे में कुछ नहीं कह रहे हैं। तो सबसे ज्यादा अगर स्त्री भ्रूण हत्या तो हो रही है, लेकिन सबसे ज्यादा एक जागती जीती महिला की हत्या और उसकी कैरेक्टर असैसिनेशन सबसे ज्यादा अगर कभी हुई है तो वो बीजेपी की बात है।
जिस तरीके का नैरेटिव गवर्नमेंट खास करके मुख्यमंत्री रखते हैं, उनका कहना ऐसा है कि जो विमेन्स रिजर्वेशन है उसको हम डिलिमिटेशन के साथ डीलिंग बिल्कुल नहीं कर सकते। थोड़ी देर पहले उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस किया और उन्होंने कहा कि द रीजन व्हाई द बिल हैज बीन reintroduced is because in 2023 the census there was not much clarity about census or delimitation, but it was never to be a surprise that delimitation will become a part of it. They are still linking into the 2011 census. Those numbers were with them in 23 as well, in 24 as well. They couldn't have done it. They could have done it back then. Why are you not using the new census? Someone should ask the Chief Minister that. But the registrar has gone on record saying that we will make the data available in 6 months. It's a digital census. Why are you not doing a caste census? Then the SC/ST OBC issue will also be solved. Why are you using 2011 census for a delimitation exercise that is to be done now? On what basis are you doing it? And in which way is Mahila Arakshan linked to delimitation? How? Please ask. You know, his script is a big failure. मुख्यमंत्री की script बहुत बड़ी तरह से फेल हुई है. आज के वो बहुत तज्ञ है, टेक्निकल कहते हैं मोदी जी की, टेक्निकल इसमें मतलब फडणवीस जी तो बहुत एक्सपर्ट है टेक्निकल इश्यूज पे. उनको पूछ लीजिए महिला आरक्षण किस तरह की डिलिमिटेशन से लिंक्ड है. आप 543 में महिला आरक्षण देने वाले हैं या नहीं, उनको पूछो. 543 में महिला आरक्षण लागू हो सकता है या नहीं, और अगर उनका जवाब हाँ है तो डिलिमिटेशन और महिला बिल का कोई संबंध नहीं. इन्हीं मुद्दों पे क्यों संबंध है? वो बोल रहे हैं संबंध है. क्यों संबंध है? क्योंकि वो उनकी सीटें सेव करना चाहते हैं 50% बढ़ा. इसीलिए वो कह रहे संबंध है. वो डरते हैं, महिलाओं से डरते हैं, महिलाओं को वो जगह नहीं देना चाहते. इसीलिए वो उनके मन में वो लिंक है, हमारे मन में वो लिंक नहीं. और देश की जनता के सामने डिलिमिटेशन और विमेंस रिजर्वेशन में कोई संबंध जरूरत ही नहीं है. ओपन चैलेंज है. आप लोग कह रहे हैं कि ओपन चैलेंज हम भी दे रहे हैं. उनका ये कहना है कि आप लोग आइए और चर्चा कीजिए, अगर बिल में कुछ भी गलत है तो हमारे सामने पिछले 12 सालों से कह रहे हैं. राहुल जी भी कह रहे हैं मोदी जी को आइए डिबेट कीजिए मेरे साथ, लेकिन वो डर के मारे आ नहीं रहे हैं क्योंकि उनके पास जवाब ही नहीं है. चलो मोदी जी को उन्होंने फडणवीस जी को बोलो सामने आए. हम 2 ही काफी है. हम 5 कांग्रेस की खासदार है महाराष्ट्र में. आज तो उन्होंने एक भी प्रेस कॉन्फ्रेंस नहीं दी. एक भी प्रेस कॉन्फ्रेंस नहीं. उन्होंने लेना चाहिए. एक जो घेरेबाई किया जा रहा है, वो जितने भी राज्यों के मुख्यमंत्री हैं वो अलग अलग प्रेस कॉन्फ्रेंस करें पीएम के बाद, और ये बताने की कोशिश कर रहे हैं कि हम महिला आरक्षण बिल लाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन अपोजिशन ने साथ नहीं दिया. इसको आप लोग कैसे क्लेरिफाई कर पाओगे? महिला आरक्षण का जो बिल है वो 2023 में जो मंजूर हुआ है, एक साथ मंजूर हुआ है. किसी कांग्रेस और इंडिया गठबंधन के एक भी नेताओं ने उसको विरोध नहीं किया. तो ये भूल गए क्या वो? और अभी अगर लाना है तो दूसरे बिल को यानी डिलिमिटेशन के बिल को साथ जोड़ के क्यों लाए? ये हमारा सवाल है. और 850 सीटें कहाँ से लाए उन्होंने? उसका सच है. राहिलेला आहे. जसं मुख्यमंत्री यांनी बोलताना असं सांगितलं आहे की ज्या पद्धतीनं हा विरोधकांनी केलेला आहे, कुठेतरी स्त्री भ्रूण हत्यासंदर्भात खरं तर त्याचं एक लिंक केलेलं आहे. मोठे मोठे शब्द अशा वेळेस वापरण्यात आलेले आहेत. तुम्हाला वाटतं की या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांपर्यंत हे शब्द गेल्यानंतर त्याचे काही परिणाम वेगळे बघायला मिळतो? बघा, महिला ज्या आहेत महाराष्ट्राच्या त्या बीजेपीपेक्षा हुशार आहेत. त्यांना बरोबर माहिती आहे की स्त्री भ्रूण हत्या असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, खरातांचं सगळं कांड असेल, किंवा आपलं बदलापूरमध्ये झालेलं आणि ते सगळं, आणि वारंवार पीडित महिला, दलित महिला ग्रामीण भागातल्या महिलांवर अत्याचार होतो. आज लाडकी बहीण पण खूप मोठ्या प्रमाणात आता अत्याचारच ठरत आहे. कारण का इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही लाडक्या बहिणीसारखी योजना आणता, इलेक्शन झालं, जिंकून आलं की लाडक्या बहिणीची योजना बंद करता, ती वरून टेबलाच्या वरून लाच देण्याऐवजी तुम्ही खालून देण्याच्या ऐवजी वरून देण्याचा प्रयत्न सगळ्या राज्यांमध्ये करता. आणि संजय गांधी निराधार सारखी क्रांतिकारी योजना तुम्ही बंद करता, लाडकी बहीण बंद करता. मग हा नाही का महिलांचा अपमान? ही नाही का म्हणजे त्या जिवंत महिलाची हत्या? अहो, तुम्ही महिलांचं कॅरेक्टर असॅसिनेशन करता. तुम्ही बघा यांचे ट्रोल, महिला आमदार आणि खासदारांना किती ट्रोल करतात आणि कोणती भाषा वापरतात. समोर यायची हिंमत नाहीये. ते मागच्या बाजूला बसून समोर येणं तुम्हाला कळणार पण नाही असे.
आणि RSS पासून त्यांची संस्कृती आहे. RSS पासून ते आतापर्यंत यांची संस्कृती महिलांना तुच्छ समजणारी, महिलांच्या विरोधात बोलणारी. उन्नाव त्यांच्या वेळेस झालं, हाथरस झालं त्यांच्या. मणिपूरमध्ये काय चालू आहे, त्या महिला ज्या आपल्या कुस्ती खेळणाऱ्या महिला त्यांना दिल्ली इंडिया गेटच्या बाहेर खेचडत पोलिसांनी त्यांच्यावर अत्याचार केले. आणि त्या जो खासदार आहे ज्यांनी त्यांच्यावर अत्याचार केले, बीजेपीचे सगळी लोक त्यांचं स्वागत करतात. ही त्यांची मानसिकता आहे महिलांच्या विरोधी असणारी. म्हणून तुम्ही आता स्त्री भ्रूण हत्या वगैरे म्हणूच नका. तुम्हाला स्त्री भ्रूण हत्याची संख्या आम्ही काढून दाखवतो किती काय होते ते PCPNDTचं. कसं आमच्या, मी सोलापूरचं उदाहरण देते. सोलापूरच्या बॉर्डरवर त्या ठिकाणी बॉर्डर असल्या कारण दोन्ही राज्याचं रजिस्ट्रेशन असणार, तिथे येऊन त्यांच्या समक्ष डॉक्टर PCPNDT करतायत आणि स्त्री भ्रूण हत्या. म्हणजे तुम्ही बोलूच नका. त्यांच्या पक्षात महिलांना अधिकार नाहीये. आमच्या पार्लिमेंटमध्ये ऑफ द रेकॉर्ड म्हणलं की ते म्हणतात कि आपको तो चांस मिलता है, आपके पार्टी में तो लोकशाही है, हमें तो चांस ही नहीं मिलता है. त्यांच्या फक्त दोन लोक बोलतात की तुम्ही बघता मी काय, तुम्ही बघता संसदेत कोण दोघं तिघं ठेवलेले आहेत ते बोलतात नेहमी. महिलांना चान्स नाही मिळत. आता कधी नव्हे महिला बिलावर दाखवली, आरक्षणावर चर्चा आहे म्हणून त्यांना ते थोडं तरी बोलू दिलं. त्यांच्या मला माहिती होतं एम्बॅरेसमेंट होणार होती तर कशाला आणलं बिल. एवढी मोठी त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते खरं तरी बिल पडल्यावर. मला सांगावंसं वाटलं की काँग्रेस पक्षाने ज्यावेळी राजीव गांधी पंतप्रधान होते 1987 साली पंचायत राज बिल जे आणलं, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण राजीवजींनी आणलं. आणि त्यानंतर मनमोहन सिंग साहेबांनी, सोनिया गांधी UPAच्या अध्यक्ष होत्या, त्यांनी 50% ते बिल आणलं. तर त्यामुळे खऱ्या अर्थाने पहिल्यांदा महिलांना संपूर्ण ग्रामपंचायत पासून नगरपंचायत असेल किंवा महानगरपालिका, जिल्हा परिषदा 15 लाख महिलांना त्या ठिकाणी त्या निवडून आल्या आणि त्या अतिशय चांगल्या पद्धतीने कारभार करता आहेत. ते जेव्हा बिल आणलं त्यांनी तेव्हा कुठल्याही अटी शर्ती त्यांनी टाकलेल्या नव्हत्या. मग आता यांनी जे काही आपलं विधानसभा आणि लोकसभा राज्यसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षणाचं यांनी जे बिल आणलं, याला अटी शर्ती कशासाठी पाहिजे, दुसऱ्या बिलाबरोबर कशाला ते लिंक करतायत, हा आमचा सवाल आहे. झालंय ना मंजूर 2023 साली, त्यांनी तातडीने ते लगेच लागू करावं असा विचार. एक इम्पोर्टेंट सवाल ये है कि अभी 1 मई से ना मराठी जो भाषा है, जो ऑटो रिक्शा टैक्सी वाले हैं उनके लिए अनिवार्य किया जा रहा है कि अगर उनके पास मराठी टेस्ट में अगर वो फेल होते हैं तो उन्हें लाइसेंस नहीं दिया जाएगा. इसको आप किस तरीके से देख रहे हैं? ये फैसला महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से लिया गया है. बेसिकली ऐसा है कि राज्य के जो ट्रांसपोर्ट मिनिस्टर है प्रताप सिन्हा है, उन्होंने 2019 के एक नियम का हवाला देते हुए ये कहा है कि ऑटो चालक और जो टैक्सी चालक हैं वो अगर मराठी नहीं आती है, जिनका मराठी भाषा का ज्ञान अगर जिनके पास नहीं है, तो पहला कंडीशन तो यह है कि आप वो टेस्ट पास करें तब आपको परमिट दिया जाएगा. या एक तारीख आप मराठी सीखिए, अगर आपको मराठी बोलने नहीं आएगी तो परमिट जो है आपका रद्द किया जा सकता है. इस फैसलों की देखिए, हमें मराठी पर अभिमान है और हम महाराष्ट्र के हैं. महाराष्ट्र ने इस देश को एक रोड मैप, चाहे वो शिवाजी महाराज हो, चाहे वो अम्बेडकर जी हो, चाहे वो शाहू फुले हो, चाहे वो सावित्रीबाई हो, चाहे वो जिजाऊ हो, चाहे वो रामायण हो, इन सब ने इस देश को एक रास्ता दिखाया है. सोशलिज्म और प्रोग्रेसिव महाराष्ट्र इस देश में सबसे ज्यादा प्रोग्रेसिव स्टेट है. तो हम सब मराठी पे अभिमान करते हैं. हमने जय जय महाराष्ट्र जो गीत है वो अभी विधानसभा में हम उसका स्वीकार करते हैं. लेकिन किसी के ऊपर जबरदस्ती करना, चाहे वो कोई भी स्टेट हो, वो जो इस सरकार से हमेशा, चाहे वो भाषा के बारे में हो, चाहे वो कपड़ों के बारे में हो, चाहे वो आप क्या खा सकते हैं क्या नहीं खा सकते. मुझे आप जो बोल रहे हैं इसके बारे में थोड़ा पढ़ना है, लेकिन जबरदस्ती करना ये मेरे ख्याल से ठीक नहीं है. लेकिन मराठी होना चाहिए, मराठी का अभिमान हम सबको है. लेकिन महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य है, और अगर महाराष्ट्र पुरोगामी राज्य है और आप किसी भी चीज का अगर आप सख्ती कर रहे हो तो
वो मेरे ख्याल से महाराष्ट्र को रिग्रेसिव बनाने की शायद कोशिश करें। सर